नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण SRPF भरतीकरता होणाऱ्या पेपरकरिता अतिशय महत्त्वपूर्ण आणि संभाव्य प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रश्नाची उत्तरं येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चला तर मग वेळ वाया न घालवता थेट प्रश्नांना सुरुवात करूया. क्रमांक 1 आहे, भारतात वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, प्रश्नांची उत्तरे येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो, भारतात वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती ही हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सांध्वी निरंजन ज्योती यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता UCC स्वीकारणारे भारतातील दुसरे राज्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गुजरात. तर मित्रांनो, उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता स्वीकारणारे भारतातील दुसरे राज्य हे गुजरात आहे. पुढील प्रश्न पाहूया. आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप बागेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, श्रीनगर येथे. तर मित्रांनो, आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप बागेचे उद्घाटन हे श्रीनगर येथे करण्यात आले. पुढील प्रश्न पाहूया. सायक्लोन 1 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर मित्रांनो, सायक्लोन 1 हा सराव भारत आणि इजिप्त या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता. पुढील प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे अमरावती. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून अमरावती हे शहर घोषित करण्यात आले. ऑप्शन ई या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचं बरोबर आणि योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, बोरिवली. तर मित्रांनो, 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे बोरिवली येथे आयोजित करण्यात आले. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था NIV कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पुणे. तर मित्रांनो, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था हे पुणे या ठिकाणी स्थित आहे. पुढील प्रश्न पाहूया. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी, जांभी मृदा. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी. तर मित्रांनो, महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र हे वर्धा येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर मित्रांनो, मतदानाच्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय हे एशियाटिक सोसायटी आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते आहेत? तर मित्रांनो, LPG गॅसचे दोन प्रमुख घटक हे प्रोपेन आणि ब्युटेन आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत? तर मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 13 पोलीस परिमंडळ आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 30 वर्ष. तर मित्रांनो, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 30 वर्ष असणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न पाहूया. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
तर मित्रांनो, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात 1972 साली अस्तित्वात आले. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी रायगड. तर मित्रांनो, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी बेट हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी हा अप्पर पोलीस महासंचालक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे? तर मित्रांनो, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता ही ग्रामसभा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर मित्रांनो, राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे होते येणाऱ्या SRPF भरतीकरता अतिशय महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.